नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलचा एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजले 10:30। आता तुम्ही म्हणत आहे का रात्रीचेच व्हिडिओ शूट करायला लागले आणि नवीन घरात गेल्यापासून नवीन घराचेच चांगलं काही दाखवते मी। तर आता असं झालं आहे की आमच्या घरात अजून अर्ध्या लाईटी लागलेल्या नाहीत आणि अर्धं काम अजून झालेलं नाही। जो आपण परवाचा व्हिडिओ टाकलेला ना, त्यामध्ये मी जस्ट थोडंसं झालेलं साफसफाई काय काय करत होती ते तुम्हाला दाखवलेलं। तर बऱ्याच माझ्या ताईंनी दादांनी छान छान अशा कमेंट केलेल्या, घर खूप छान झाले आणि असं तसं म्हणजे बरेच असे छान छान असे कमेंट आलेले मला। आणि बरेच जणांनी काळजीपूर्वक मला काय काय चांगलं चांगलं सजेशन दिलेलं आहे। तर सजेशन असं दिलेलं की तुम्ही रॅलिंग नाही लावली, तर तुम्हाला दाखवते मी आता। रॅलिंग लावली नाही तर बघा, आता इथे पण बघू शकता तुम्ही, हे असं अर्धवट आमचं काम राहिलेलं आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे। तर का झालं नाही ते पण तुम्हाला सांगते। तर रॅलिंग पण झालेली नाही आहे, रॅलिंग लावणार आहोत आम्ही इथून स्टीलमध्ये, स्टीलची रॅलिंग लावणार आहे सेफ्टीसाठी, सर्वांच्या सेफ्टीसाठी। कारण वरती जो डोअर आहे ना, जो मेन तो दरवाजाच्या समोरच आमचं असं ही शिडी आलेली आहे, त्यामुळे रॅलिंग तर पाहिजेच। आणि तर ती का नाही लावली, तर रॅलिंगवाल्याच्या इथं गेलेली, तो त्याला भरपूर असं काम आहे। एकाला विचारलेलं, त्याने आम्हाला एवढं बजेट सांगितलं, 40,000 सांगितलं। इथून एवढं फक्त किती, एकूण 24 स्क्वेअर फीट आहे। तर 24 फीटला फक्त त्यांनी 40,000 सांगितलं। म्हटलं नको, म्हणून दुसरीकडे गेले, त्याचं बजेट थोडंसं कमी आहे। तर मग त्याला मी बोलवले, मी अंदाजे त्याला सांगितलं एवढा एवढा स्क्वेअर फीट आहे म्हणून। तर ते बोलले की ठीक आहे येतो, पण आलेच नाही। मग मी काल फोन केला तर ते बोलले 12 तारखेपर्यंत मी बिझी आहे, मग नंतर येतो, तुम्हाला 12 तारखेला एकदा कॉल करा। तर मी 12 तारखेला त्यांना आता कॉल करणार आहे, आज उद्या, म्हणजे उद्या 12 तारीख आहे। तर असं झालं, त्यामुळे ते काम एक आमचं अर्धवट राहिलेलं आहे, हे रॅलिंगचं। हां, तर हे इथं बोर्डचं काय झालं, हे बोर्डच्या प्लेटी आलेल्या आहेत, पण बोर्डला बटन कमी पडले। आणि हेच पूर्ण सामान मी तुम्हाला दाखवलं, मी CST वरून लोहार चाळीतून आणले। त्यामुळे काय झालं, इथं गेली शोधायला, इथं ते मिळत आहेत बटणं, थोडं मॉडेल कमी मिळतो आहे, डिझाईनचा मिळत आहेत, पण ते काय म्हणतात आम्ही कॉन्सेप्ट कंपनीचं आणलं आहे आणि इथं त्या कंपनीचे कुठंच नाही, घाटकोपरमध्ये सगळीकडे शोधलं नाही आहे। ते बोलतात की तुम्ही आम्ही देऊ, पण तुमच्या या बोर्डाचं मॉडेल आहे ना, त्या मॉडेलमध्ये ही बटणं बसणार नाही, त्यांचे जे आतमध्ये लॉक बनवलेले असतात ना, त्या लॉकमध्ये ते बटणं बसणार नाहीत। म्हणून आता काय करणार, उद्या मला तिथं जावं लागेल। आणि मग आता थोडंसंच राहिलं आहे सामान, तर ह्या बोर्डाचं थोडंसं राहिलेलं आहे, इथं ते आणायचं आहे, असं म्हणजे झालेलं आहे। इकडचं पण बोर्डाचं थोडंसं राहिलेलं आहे बघा, हा एक बोर्ड बसवला नाही, हा बोर्ड बसवलं तर बाहेरचं सगळे सिलिंग चालू आहे। तर आता हे वायरमॅन आलेत आपले आणि ते पण आता करत आहेत। तर इथे हे बघा, हे जे स्पॉटलाईट आहेत ना छोट्या छोट्या, त्या बसवत आहेत। तर त्या आणल्या परवाच्या दिवशी त्यांनीच, दुकानवाल्यानेच पाठवून दिल्या, त्याला सांगितलेलं तर। पण आता हे जे सामान आहे ना बटनांचं, ते पण त्यांनी आज पाठवलं, पण या वायरमॅननी काय केलं, घोळ घातला आणि त्यांनी काय केलं, आम्हाला सांगितलंच नाही की अजून काय काय कमी पडतं आहे। आणि त्या बिचाऱ्याने आज मला पाठवलं, त्यांनी ऑनलाईन पाठवलं ते सामान, पण काय झालं, ते थोडंसं 2-4 बटणं कमी पडले। आता ते 2-4 बटनांसाठी 3 पिन वगैरे आहे, एकच बटन आहे आणि 3 पिन आहेत, काय काय आहे अजून थोडंसं, ते आणायला आता स्वतःलाच जावं लागणार। आता त्यांना तरी किती त्रास द्यायचा आहे ना, ते एक तर पोर्टलवरून पाठवतात, मग ते पोर्टलचे चार्जेस वगैरे त्यांना पण परवडलं पाहिजे ना, आपण आणणार 400-500चं सामान, तर त्यांना पण परवडलं पाहिजे असे। तर आता ते लावत आहेत, ते लावले, ते बघा इकडे 2 लावल्या दिसल्या स्पॉटलाईट। आता ते कशा लावल्यावरती मी तुम्हाला त्याचा पण उजेड दाखवते कसं दिसत आहेत। त्या पण मल्टी कलरमध्ये आणलेल्या आहेत, 3 in 1 मध्ये, त्याचा पण छान असा कलर येईल। तर इथली पण अजून लाईटी चालू नाही झाली, या पॅसेजच्या बघा दिसली, इथं पण सिलिंग केलेली आहे, या पॅसेजला पण लाईटी चालू नाही, कारण त्याचा हा बोर्ड इकडे आहे असं झालं। आणि बाबल्याला ठेवलं एक घरात, बाबल्याला आंघोळ घातली। आता बाबल्या काय जास्त दिसत नाही, कारण बाबल्याला दिवसभर बाहेरच असतो। हे बघा इथं, आता इथं लाद्या पण लावल्या आपण, आज ह्या लाद्या लावून झाल्या त्या पॅसेजला सगळ्या संपूर्ण। आणि इकडे ज्या जुन्या होत्या त्या तशाच ठेवल्यात, इथून पुढे एक लाईन वाढवली फक्त, कारण या गेल्या वर्षीच मी हा ओटा बनवलेला ना, मग म्हटलं चांगलं आहे, कशाला फुकट हे करायचं। आता हा पॅसेज असा इथं पुढे गेलेला आहे, तो अर्धा राहिला आहे, तो उद्या मिस्त्री येऊन बनवून। तर मी पहिले जाऊन आता आतमध्ये हे करते। आणि हा बघा, हा माझ्या मोबाईल कॅमेऱ्याचा दरवाजातच येऊन पोरगा बसलेला आहे आणि त्याला काय सोडायचं नाही आता। तर हे बघा, आता इथं मी चिकनचं कालवण केलं आहे आज नशिबात थोडंसं आहे जेवण काहीतरी, कारण
लवकर दिवसभर मी आज साफसफाई करत होती. मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई हॅट्स ऑफ यू, कारण एवढं काम करणं शक्य नाही, खरंच नाही आहे, पण माझा स्टॅमिना भरपूर आहेच. मी पहिल्यापासून मला साफसफाई म्हटल्यावरती मला एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्ही पण पहिले जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मी घर किती क्लीन ठेवायची. आणि आता तर माझं चांगलंच घर वाढलेले आहेत सगळे. आता माझी क्लीनअपला माझे पहिले 3 तास जायचे, आता 4 ते 5 तास तरी जाणार आहे. आता एकटीला तेवढं करायचं आहे. आणि दुसऱ्यांना दुसऱ्यांनी असं म्हणजे कामवाली वगैरे ठेवलेलं मला आवडत नाही, कारण त्यांचं काम मला पटतच नाही. बघूया चला, नंतर गोष्ट आहे. आहेत पोरं, त्यांच्या हातात मग बी पाडून देणार, बसा पुसत. सांगितलं त्यांना साफसफाई करतशी, घर एवढं बांधलं आहे ना तर करायचे. आणि मला एक दादानी का ताईनी कोणीतरी कमेंट केलेली, माहीत नाही मला, त्यांनी केलेलं की त्यांनी अशी कमेंट केलेली की आता झोपडपट्टी बोलू नका, आता तुमचा बंगला झालेला आहे. बंगला नाही, महालच झाला आहे, आणि खरोखर झालेला आहे. नाही बोलणार आता यापुढे झोपडपट्टी. आमचं घर झोपडपट्टी नाही, पण झोपडपट्टीमध्ये येतं आहे ना, म्हणून मी मोडत होतं, म्हणून मी बोलायची. पण आता पहिलेसारखे झोपडपट्ट्या राहिलेल्या नाही आहेत असे. असो चला मित्रांनो, चला आता आतमध्ये लाईटी कशा लावतायत ते बघूया आपण. बाबल्या बघा इथं झोपलाय, रुसलेला आहे पोरगा माझा, बोलतो बाहेर सोडा. दिवसभर बाहेर नुसता बाहेर जातोय नुसता. आणि मग सिमेंटमध्ये बस, त्या लाद्या लावल्या, त्या गारगार लागतात त्याच्यावर बसतो. त्यांनी वर सिमेंट लावलंय काय नाही, एवढा तो पण म्हणजे परेशान झालाय ना. आणि उद्या 13 तारखेला ना बरोबर 4 महिने झालेत. आम्ही 4 महिने या झोपड्यामध्ये राहतोय. काय त्रास काढतोय आता सर्वांना तर सांगू शकत नाही मी की मला काय त्रास होतोय किंवा काय नाही ते, पण त्रास होतोयच इथं. पण आता जाऊ द्या, ह्याच्यापेक्षा चांगलं आता मला चांगल्या घरामध्ये गेल्यावरती चांगलं फिलिंग येणारच आहे. आणि त्यामुळे थोडासा त्रास काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत आहे ना. वाईट दिवसातून गेल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत असं आहे. हा बघा असा खाजवत राहतो. इथून उठायचं आणि जागेवर बसायचं. चला पोरा उठ, तिथून उठ. गुड्डू बॉय आहे ना तू गुड्डू बॉय आहे की नाही आहे? चला उठा. बाहेर नाही जायचं, चल तुझ्या जागेवर. त्याला वाटतं मी लगेच आता बाहेर घेऊन जाणार आहे, त्याला कॅमेरा घेतला म्हणजे. आज नाही जायची बाहेर, नाही. चल तुझ्या जागेवर, चल उठ. जर तिकडे आलं मी लाईट बघायची, लाईट दाखवायची आपल्या फॅमिलीला सगळ्यांना. तिकडे चल ना, लाईट दाखवूया, लाईटचं जा तुझ्या जागेवर, जा बस तिथं, बस खाली. हां झोपलेलास ना, चांगला झोपलेलास ना, मग कशाला उठलास? आणि इथं बघा संबीरने हा छोटा पंखा असा चांगला क्लीन करून ठेवला आहे, मस्त पुसून ठेवला आहे. एवढे दिवस मला सापडत नव्हता, त्याने आज बरोबर त्याला म्हणजे मीच दिला शोधून, तर त्याला म्हटलं चकाचक असं धुवू आणि साफ करून ठेवला आहे. आता तो इथं झोपणार आहे, कारण ही लादी मी आज पण चांगली घासून हे केली. मग अशी सुमितला घेतलं आणि सुमितला म्हटलं चांगली घास, कारण सारखी सिमेंट होतं आहे. तर हे बघा इथून आता मस्त घासलं आहे, तरी पण आले सिमेंटचं. वायरमॅनने आता परत घाण केली. आमच्या घंटा वाजली मंदिराची. हे बघा कन्सिलचं असतंय ना, लय प्रॉब्लेम असते कन्सिलच्या. वायरी भरपूर लागतात बरेच असे. बघा हां ह्याच्यामध्ये बरोबर बसते. हां एकदम परफेक्ट झाल्या सगळ्या झाल्या. एक बाकी अजून, इकडची झाली की मग आपण लावूया मस्तपैकी सगळ्या लाईटी. आणि हे बघा ह्या लाईटी कशा चेंज होतात, तुम्हाला त्याच्यातून दिसतंय. किती लावलं तिकडची बंद आहे चालू ठेव, बंद ठेवू ना. इकडची बघी गेली, येल्लो झाली, पुन्हा गेली डिम झाली, पुन्हा गेली सफेद झाली आहे ना, व्हाईट कलर. अशा लावलेल्या आहेत या आपण मल्टीमध्येच. आणि झुंबर पण तसंच आहे बरं का. झुंबरचा हा बटन हा नाही, कुठे आहे झुंबरचं? वर आहे. हा हे बघा गेला, ऑन झाली, गेला. हे बघा डिम झाली, नाईट लॅम्प. जेवलास ना आता? काय वाज घेतोय? काय घेतोय? कोण आले? चिचुंदरी का घुस? कोण? चिचुंदरी? हो कुठं आहे?
ए जासूस खरंच असेल त्याच्या खाली म्हणून तो गेला. हा गेलाय चिचुंदरीच असेल घुस नसेल तिकडून तरपडत होती मागाशी. जाऊ दे बाबू जाऊ दे तिला झाले आता 2-3 दिवसच राहायचे आपल्याला मग जाऊ आपण इथे. तू बघ तिकडे गेला बघ. नाही 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 कुठं आहे नाही बोलती तरी ऐकत का नाही. अरे ते बघ कुठं घुसलंय बघा. त्याचा नाक तुझ्यापेक्षा फास्ट आहे त्याला सगळ्यात पहिलं माहिती पडतं. ए खाऊन पिऊन झाले ना आता जास्तच गिरी करतोय. चल बस जा तिकडे जाऊ निघ. हा मला ओरडतो तू. जाऊ दे ना बस टायगर चल. जबत जा जबत जा 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 गुड बस बॉय. जाऊ दे चल. जाऊ दे तिला मरू दे तिकडे त्या घुशीला. बस इकडे या. जा ए पोरा आपल्याला जायचं आहे ना आपल्या नवीन घरात जायचं ना. नाही इकडे नाही ती नाही गेली ती जाऊ दे मरू दे तिला. मित्रांनो आता मला जेवायचं आहे बघा. आता जेवायला घेतलंय आणि वाजलेत किती आता 11:15 वाजले. जेवायचंय तर पहिली टायगरला जेवण दिलं आणि तिकडे लाईटी लावतात. तुम्हाला मगाशी म्हटलं लाईटी दाखवते पण लाईट का आता ते एक लावतात. मी आली बघून तर म्हटलं जाऊ दे उद्या दाखवील तुम्हाला. ब्ल्यू कलरच्या रेड कलरमध्ये असं काय काय आहेत कलर 3. आता जेवते खूप उशीर झालाय. आता कलर लाईटी काय दाखवेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तर हा बघा आवाज बघा कसं घेतोय. इकडे ठेवलंय पाणी तापवायला गॅसवरती. आमचा गिझर तिकडे ना लागलाय फक्त गिझर टाकीला आहे ना प्रेशर पंप लावले नाही. आणि हो मी एक सांगायची विचारली आमच्या संपूर्ण घराला आहे ना टाक्या लावलेल्या आहेत बरं का. पाण्याच्या 7 टाक्या लावलेल्या आहेत सगळ्या घराला. वरती पण लावले सगळ्या खाली पण लावल्या सगळ्या टाक्या भरून पण आम्ही ठेवल्या. तर प्लंबरनी थोडीशी काहीतरी लिकेजगिरी केलेली आहे बाहेरून झालेली आउटसाईडनी. तर ती थोडी लिकेज होते तर त्याला येतोय सकाळचा पळत लावतोय जातोय. त्याचं पण काम आहे कुठं. तर उद्या बोलला मी उद्याचे दिवस तुम्हाला पूर्ण इथे राहील आणि सगळं जे काय आहे तेवढं करून घेतो. थोडंसं लिकेज आहे आतमध्ये नाही कन्सिलमध्ये नाही बाहेरच्याच आउटसाईडला लिकेज आहे थोडंसं कुठेतरी राहिलं आहे असं. तर आमच्या घराला सुद्धा खालच्या आमच्या रूमला आम्ही 1000 लिटरची लावली कारण आम्हाला पाणी भरपूर लागायचं. 2-2 टाक्या होत्या आमच्या तरी पुरत नव्हतं म्हणून आता एकदमच डायरेक्ट 1000 लिटरची लावून टाकली असं झाले. तर त्या टाकीला प्रेशर पंप पाहिजे आणि जो गिझर घेतला आहे ना तो डायरेक्टवाला आहे. म्हणजे ऑनलाईन म्हणतात ना पहिले मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की डायरेक्टवाला तो गिझर आहे. जरा वेगळंच आता नवीन मॉडेल आलेली आहे. तर त्यासाठी तो काय मला म्हणाला गिझरवाला की दुकानवाला की ताई तुम्ही जर प्रेशर असेल ना तर हा गिझर घेऊन जा. तर त्यासाठी प्रेशर पंपचा आमचा ऑलरेडी होता टाकीला. आता तो उद्या येईल. आता भेटत नव्हता दिवसभर शोधून इथं सापडला मला या बेडच्या कोपऱ्यामध्ये. शोधून दमली भेटला पण तो. आता तो आला की उद्या तो लावून घेईल. तर बाबला इकडं बघा तो घुशीचाच वाट बघतोय. तर सापडलाय तो उद्या सकाळी आला की तो लावल. मग ते प्रेशरनी चांगला पाणी आलं की मग गरम पाणी चांगलं येईल. नाहीतर तो बोला असं चालू करू नका की तो जळून जाईल म्हणून आम्ही काय रिस्क घेतली नाही. तर आमचं आपलं चाललं आहे बघा. चूल नाही आहे 3 दिवस झाले चूल बंद केले कारण त्या साईडला लय पसारा पडलेला आहे. परत मी जेवढं साफ केलेलं ना गार्डन सगळं आणतात परत खाली ठेवतात. सगळं आणतात तेवढं ठेवतात. आज बराच असा भंगारसुद्धा विकला सुमितने आणि आम्ही दोघांनी भंगार विकला आहे. तरी अजून थोडाफार आहे तो पण विकू. थोडाफार नाही भरपूर आहे अजून तो पण विकायचा. तर थोडं करून असं पसारा कमी केला आहे. तिकडून सामान घेऊन येते इकडे साफ करते मग नेते. डायरेक्ट असं नेत नाही मी आतमध्ये. धूळ सगळी पडलेली आहे इकडे तर ना या इकडे बघाल ना या बेडवरती या बेडमध्ये 4 महिन्याची धूळ आहे ती. आणि हा पोरगा बघा हा बघायची जास्तच गिरी काही कमी नाही. याचा आवाज येतोय. हांडा तापायला ठेवलाय ना पाण्याचा. तर हा बघा वाज बघा नाक किती तीक्ष्ण आहे पोराचं. चल आता खाल्लंय पिल्लंय बस जा जागेवर जाऊन बस. मी गॅस बंद करते आता. पाणी उकळलंय चांगलं. आमच्या आंघोळ झाले टायगरच्या पप्पांची आंघोळ राहिलेली आहे फक्त. तर मित्रांनो जेवायला या सर्वांनी. आता जेवण करून घेतो त्यानंतर थोडासा आराम. आता रात्रीचा थोडासा नाही भरपूर असा आराम करायचा 7-8 तास. सकाळी उठायचं की पुन्हा आहे आपलं. आता साफसफाई म्हटल्यावर प्रत्येकाला माहितीच आहे एका दिवसात होत नाही. आणि माझी तर बरीच मोठी साफसफाई आहे. 10 रूम साफ करायचे आहेत त्यामुळे होणार. आता जे माझे आहे ते आता चालले आहेत. वरती पण 2 रूमचे कलर झालेले आहेत काढून बनवून कलर लावून असं. तर उद्या पण मला बरंच असं थोडंसं तर सामान आणायला जायचं. समीरला म्हटलं तू CSTला जा. मग त्यानंतर मी पण जाणार आहे. थोडंसं सामान घ्यायचं आहे घरामध्ये. जसं बेड घ्यायचं आहे. असं नवीन आता घर आहे म्हटलं थोडंफार घ्यावं तर लागणारच आहे. माझं सगळं होतं ते जुनं पुराणं होतं ते काय मी घेणार नाही. ते सगळं गावी शिफ्ट करणार किंवा आईला अर्ध देणार असं आहे. तर काय मी घेणार आहे ते तुम्हाला दाखवेलच.
तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईप करत नाहीत बरं का तुम्ही, हाईप करायला विसरू नका. तर कृपया करून हाईपसुद्धा करा व्हिडिओला. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टायगर बाय कर, बाय बाय. टायगर शोधात आहे ते बघ, टायगरला वाटतं घुस कुठं शोधते मम्मी. बाय.